माझं नाव आचार्य शिवाजी पवार आहे। मी वर्ग 7 मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकुर्ली गाव आहे। आज मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे। त्या पुस्तकाचे नाव आहे चला पावसाच्या पाण्याची बचत करू, जलसंवर्धन पुस्तक। या पुस्तकामध्ये पावसाचे पाणी कसे वाचवायचे आणि त्याचा कसा उपयोग करायचा याविषयी खूप माहिती दिलेली आहे। मी तुम्हाला ती माहिती सांगणार आहे। सर्वप्रथम पाणी टंचाई आपल्यालाच नाही तर प्राण्यांना सुद्धा होते। पाणी टंचाई म्हणजे वापरात न पुरणारे पाणी टंचाई खडक आणि वाळवंटात या देशात तर प्राण्यांना खूप होते, पण तेथील प्राणी एकदाच 5 ते 6 लिटर पाणी पिऊ शकतात, म्हणून त्यांना काही अडचण होत नाही। पण आपल्याला लागेल तेवढे पाणी पाहिजेच, नाहीतर आपल्याला खूप अडचण होते। म्हणजे भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी आपल्याला अशी अनेक कामे करण्यासाठी आपल्याला पाणी पाहिजे। आणि पिण्याचे पाणी तर खूप सर्वात महत्त्वाचे आहे। ते पाणी आपल्याला मिळायलाच हवे। पावसाचे पाणी, पाऊस पडल्यानंतर आपण आपल्या छतावर टाकी किंवा काहीतरी ठेवलीच पाहिजे, कारण की आपल्याला ते पाणी आपल्याला वापरासाठी मिळते आणि ते पाणी खूप स्वच्छ असते, म्हणून आपण ते पाणी भांडी धुण्यासाठी खूप काही उपयोग करण्यासाठी वापरू शकतो आणि ते पाणी आपल्या खूप उपयोगी पडते। त्या पाण्यापासून आपण झाडांना पाणी देऊ शकतो आणि खूप काही करू शकतो। आणि प्राण्यांना सुद्धा पाणी पडले की पाण्याची जास्त गरज भासत नाही। आणि पण पाणी पडले की वाळवंटात थोडेच पाणी राहते। आणि वाळवंटातील प्राणी हे उंट हे असे झुरळ असे खूप प्राणी वाळवंटात राहतात, जेणेकरून त्यांना जास्त दिवस एकसारखे पाणी पिण्याची गरज नाही। उंटाला एकदाच 5 ते 6 लिटर पाणी पिले की डबल पाणी पिण्याची गरज नाही, कारण तो एकदाच खूप पाणी पिऊ शकतो। आणि लोणार सरोवर येथे खूप छोट्या मोठ्या टाक्या बांधल्या आहेत, कारण की पाणी वाचवण्यासाठी आपल्या सर्व नागरिकांची भूमिका आहे आणि त्या सर्वांनी हे केलेच पाहिजे। आपल्या छतावर टाकी ठेवली पाहिजे आणि अशा अनेक चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे। पावसाचे पाणी वाचवले पाहिजे। पावसाचे पाणी हे आपल्या कामासाठी खूप कामी येते। आणि पावसाचे पाणी हे चांगले असते। ते पाणी आपल्याला मग झाडाला पाणी देण्याची सुद्धा गरज पडत नाही। उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची खूप गरज भासते, कारण की उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई खूप कमी होते। पाण्याची टंचाई कमी झाल्याने आपल्याला पाण्याची जास्त गरज भासते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची खूप गरज भासते। पाणी नसल्यास आपल्याला एका खोलीत बंद झाल्यासारखे असे वाटते। आपला घसा सुकतो आणि आपल्याला पाण्याची गरजच आहे। म्हणून पाणी वाचवले पाहिजे आणि हे पावसाचे पाणी हे चांगले असते। धन्यवाद।